हा योग मुळातच अधिक मासामध्ये आलाय, त्यामुळे या योगाचं महत्त्व तर असंख्य पटीने वाढलंय. मग आता वळूया त्या गोष्टीकडे, जी गोष्ट तुम्हाला या दिवशी करायची आहे, जी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येण्यासाठी मदत करणार आहे. ती म्हणजे 21 मेला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दत्त बावन्नीचं पठण करणं. दत्त बावन्नी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि प्रभावी 50 ओळींची रचना आहे. परमपूज्य रंग अवधूत महाराजांनी रचलेली ही दत्त बावन्नी भक्ताच्या पाठीशी संकटात खंबीरपणे उभी राहते. काय फायदे होतात? घोर संकटाच्या वेळी किंवा आर्थिक अडचणीतून किंवा जीवनात मार्ग सापडत नसताना जर तुम्ही दत्त बावन्नी पठण करायला सुरुवात केली तर त्यामुळे दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण प्राप्त होते आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आणि खरं तर गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने जर तुम्ही दत्तबावन्नी रोज म्हणण्याचा नियम केलात तर तुम्हाला 52 दिवस सलग दत्तबावन्नी म्हटल्यानंतर खरंच आयुष्यात सकारात्मक अनुभव येईल. गुरुपुष्यामृत योगापासून दर गुरुवारी म्हणण्याचा संकल्प सुद्धा तुम्ही करू शकता. असे 52 गुरुवार करायचे. त्याचा सुद्धा चमत्कारिक अनुभव भक्ताला येतो. तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण की तुमच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे दत्तबावन्नीचं महात्म्य निश्चितच ज्यांना माहीत नाही त्यांना ते कळणार आहे. त्यामुळे तुमची कमेंट महत्त्वाची आहे. आता आणखीन काय करू शकतो? तर अधिक महिना आहे आणि गुरुपुष्यामृत आहे, तर या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणणे किंवा ऐकणे अत्यंत पुण्यदायी असते. तर ते तुम्हाला जर म्हणता येत असेल तर अतिउत्तम, म्हणता येत नसेल तर ऐकू शकता. म्हणजे एकतर दत्तबावन्नी म्हणू शकता किंवा विष्णू सहस्रनाम म्हणू शकता, किंवा अगदीच काही नाही जमलं तर दत्तगुरूंच्या किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या कुठल्याही एका मंत्राचा जप 108 वेळा करू शकता. अगदीच साधं सोपं म्हणायचं झालं तर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त यासारखे साधे सोपे मंत्र घ्या आणि त्यापैकी कुठल्याही एका मंत्राचा 108 वेळा जप या दिवशी नक्की करा. आता बऱ्याचदा ना एकाच व्हिडिओमध्ये खूप 2-3 उपाय सांगितले की गोंधळायला होतं. पण इथे लक्षात घ्यायचं आहे की ही तिथी खास आहे आणि या तिथीला तुम्ही काही ना काहीतरी सेवा करणं अपेक्षित आहे. त्या सेवेचा तुम्हाला लाभ होणार आहे. तर तो लाभ करून घ्यायचा असेल तर कुठलाही एक श्लोक, कुठलाही एक मंत्र, कुठलंही एक स्तोत्र ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल त्या देवासाठी तुम्ही म्हटलं तर त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे. हा या गोष्टीचा मतितार्थ आहे. त्याचबरोबर तुमच्या ऐपतीप्रमाणे या दिवशी दानधर्म नक्की करा. मग पैशाच्या स्वरूपात असेल, कपड्यांच्या स्वरूपात असेल, अन्नाच्या स्वरूपात असेल, कारण ही तिथी इतकी खास आहे की त्याचं पुण्य तुम्हाला कैक पटीने अधिक मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आता जर तुम्ही या दिवशी एखादं नवीन काम हाती घेणार असाल, नवीन कामाची सुरुवात करणार असाल, किंवा याआधीच तुम्ही एखादं नवीन काम हाती घेतलंय आणि त्यामध्ये तुम्हाला यश हवंय, तर या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कुलदेवतेची मनोभावे पूजा करणं सुद्धा फलदायी ठरतं.